तर मवियाच्या जन्मावरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे। 2014ला मवियाचा प्रस्ताव होता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केलं आणि त्यावरून हा वाद निर्माण झालाय। 2019लाही मवियाचा प्रस्ताव आपणच घेऊन गेलो होतो असंही म्हटलंय। मवियाच्या जन्मावरून दोन मित्र पक्षांमध्ये वार पलटवार सुरू झालाय। आम्ही हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला हे सांगतो की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। भाजपचं सरकार आलं त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्या प्रस्ताव रिजेक्ट केला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे। महाविकास आघाडीचे निर्माते शरदचंद्र पवार आहेत असं आतापर्यंत आम्ही बोलत आलो, आम्ही निघत आलेलो आहे। पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की 2014लाही मी तो प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला फेटाळण्यात आला, 2019लाही मी तो प्रस्ताव दिला आणि मग तो मान्य झाला। म्हणजे कुठेतरी मवियाचा करता मी आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो। शाही प्रत्येकाला बोलायला अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही। अधिक माहिती घेऊया, माझे सहकारी मनोज भोयर सर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज सर, 2014लाच मवियाचा प्रस्ताव आला होता असं मोठं विधान हे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे। अधिक तपशील। डिसेंबर 2014चा जो प्रस्ताव हा आला होता, जो पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आला, जे 2010 ते 2014 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे हेवीवेट काँग्रेसचे नेते होते। पण डिसेंबर 2019 मध्ये पुन्हा एकदा जो प्रस्ताव आला, तो मात्र ते घेऊन सोनिया गांधी यांच्याकडे गेले, काँग्रेसच्या हायकमांडकडे गेले आणि तिथे सुद्धा जसा 2014ला यांनी वैयक्तिक जागच्या-जागी फेटाळला, 2019ला मात्र त्या प्रस्तावावरती मंथन झालं। आजपर्यंत आपण ऐकत होतो की शरद पवार हे आर्किटेक्ट आहेत त्याचे किंवा शिल्पकार आहे महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या मागचे, आणि त्यांची भूमिका मी नंतर सांगेनच। पण हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण सोनिया गांधी यांच्याकडे घेऊन गेले आणि तिथे मात्र सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो फेटाळला गेला। नंतर त्यावर मंथन झालं, महाराष्ट्रातल्या मुस्लिम नेत्यांशी बातचीत झाली आणि त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचं मत विचारून घ्या असं सांगितलं गेलं। तेव्हा दगडापेक्षा वीट मऊ अशा प्रकारची भूमिका घेत 2019ला जर आपण सरकार स्थापन केलं नाही तर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर येतील आणि मग आपल्यासाठी अडचण होईल, कारण या मधल्या काळातलं महाराष्ट्राचं राजकारण किती ढवळून गेलं हे आपण पाहिलं असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणायचं आहे। आता शरद पवार याचे आर्किटेक्ट होते का, शिल्पकार होते का, तर त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे। पण आपल्याला नव्यानं ही गोष्ट कळली की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जगदीश हा प्रस्ताव आला आणि नंतर मग तो काँग्रेस हायकमांडकडे घेऊन गेला। जे इनिशिएटिव्ह असतं ते त्यांनी केलं। मुळात शरद पवारांची भूमिका सुद्धा म्हणजे सरकार स्थापन करण्यामागे, तिन्ही पक्षाशी संवाद साधण्यामागे जो कॉमन मिनिमम एक प्रोग्राम असतो, अजेंडा असतो आघाडीतल्या आणि युतीमधल्या सरकारमध्ये, त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका ही शरद पवार यांची होती आणि तशीच भूमिका उद्धव ठाकरे ची सुद्धा महत्त्वाची होती। त्यांना सुद्धा पवारांनी मनवलं होतं की ते मुख्यमंत्री व्हावे आणि मुळात शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी करून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। त्यामुळे शरद पवार यांचं स्थान या महाविकास आघाडीच्या स्थापनेमधलं हे निर्विवादपणे आहे। पण पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भात त्यांच्याच तोंडून एक नवी माहिती आल्यामुळे त्यांनी घेतलेला पुढाकार हा अत्यंत महत्त्वाचा होता, कारण 2019 मधलं त्यांचं पक्षातलं स्थान सुद्धा महत्त्वाचं होतं। ठीक, मनोज सर धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।